कीर्तन सम्राट हबप संजय धोंगडे महाराज आपल्यासोबत आहेत। महाराज, आजचा माहोल अयोध्येतला कसा वाटतोय? काय अभंग आठवत आहेत? कुठले कीर्तन आठवत आहेत? काय सांगाल? खरं म्हणजे वारकरी संप्रदायाचे उपास्य राम आणि कृष्ण आहे। रामराया आज नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते आहे। अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाचा याकरिता मोठा त्याग आहे। अनेक वर्ष वारकरी संप्रदायाने वीट पूजन करून दिंड्या सोहळ्या सुद्धा काढल्या। आज तो आनंद सोहळा होतोय। मला असं वाटतं झाले रामराज्य काय उणे आमाची, अशी अवस्था झाली आहे। धन्य आजी दिनू, सोन्याचा दिवस आमच्यासाठी उगवलेला आहे। महाराष्ट्रातून अनेक कीर्तनकार संतांना निमंत्रण आहेत आणि आम्ही आज त्या सुवर्ण सोहळ्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य उपभोगतोय। आम्ही त्या सोहळ्याकरता निघालेलो आहोत। आम्हाला तुमच्याकडून एखादं भजन, एखादं कीर्तन ऐकायला आवडेल या निमित्तानं। खरं म्हणजे प्रभूची मूर्ती सुंदर आहे। रामातच आम्ही विठ्ठल बघतो। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा काशे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, अशी या रामाचं रूप आहे। त्याचा आनंद घेण्याकरता त्याचा आजचा माहोल कसली आठवण करून देतो। एकीकडे वारीला लाखो लोक आपण बघतो दरवर्षी, हा माहोल तसाच वाटतोय। खरं म्हणजे आषाढी कार्तिकीला पंढरपूरची वारी असते, लाखो लोकांचा आहे। पण आज असं वाटतंय आषाढीची वारी अयोध्येत भरली आहे आणि वारीचा मोल आहे। जणू काही ही नाशिकची कुंभ नगरी वाटते आम्हाला आज। महाराज, एकूणच आपण अनेकदा पंढरपूरच्या वारीच्या दरम्यान या सगळ्या विठ्ठलाच्या मूर्तीचं वर्णन करत असतो, वारकऱ्यांच्या लाखो संख्येनं होणाऱ्या सहभागाचा उल्लेख करत असतो। आजचा हा माहोल नेमका कसा आहे? खरं म्हणजे वारीचा माहोल जसा असतो तसाच हा आध्यात्मिक आणि सुखकर आजचा माहोल आहे। पण आजच्या माहोलामध्ये एक विशेष आहे। प्रत्येक माणसाची अशी भावना आहे की भारताचे पंतप्रधान मोदीजी आणि इथले मुख्यमंत्री योगीजी यांनी हा हिंदू धर्मीय सनातन धर्मांसाठी आणलेला हा आनंदाचा क्षण आहे। मी वारकरी संप्रदायाच्या वतीने भारताच्या पंतप्रधानांचं आणि अयोध्येच्या या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचं योगीजींचं खूप आभार मानतो। त्यांनी हे कार्य घडवून आणलं। अखंड देशातनं साधू संत महंत या ठिकाणी दाखल होत आहेत, कुंभमेळाच भरलाय। खरं म्हणजे अखंड सगळ्या प्रकारचे साधू संत इथं आज 4 दिवसापासून दाखल झालेले आहेत। इथल्या प्रशासनाने, इथल्या मंदिर प्रशासनाने सगळ्या साधू संतांचं नियोजन केलेलं आहे। इतकं सुंदर व्यवस्थापन आहे। जणू मला असं वाटतं स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा। तो मृत्यू लोकात जन्म कशा करता व्हावा, तर अयोध्येचा हा राम मंदिर सोहळा बघण्याकरता व्हावा असं मला वाटतं। काही अभंग आपल्याला आठवत असतील आजच्या या संपूर्ण भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात? खरं म्हणजे ह्या प्रसंगाने एकच विशेष महत्त्वाचं आहे। मन हे राम झाले, मन हे राम झाले, सगळ्यापणाने जीवन हे राममय झालेलं आहे। याच्यातला हा भाव नक्की। खूप धन्यवाद महाराज। तर संजय महाराज धोंगडे यांनी आपल्या भावना ज्या आहेत त्या या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि हा संपूर्ण माहोल जो आहे तो जणू दिवाळी साजरी होत असल्याचा बघायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आकाशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।